नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले असते तर भाजपला फायदा झाला असता, शरद पवारांनी केले निर्णयाचे स्वागत। जरांगेंनी तुतारीची सुपारी घेऊन निवडणुकीतून माघार घेतली। हा निर्णय महाविकास आघाडीच्या मदतीच्या दृष्टीने घेतला। प्रसाद लाड, विवेक फणसाळकर यांच्याकडे डीजीपी पदाचा अतिरिक्त पदभार। ईसीने केली रश्मी शुक्ला यांची बदली। परिवर्तन महाशक्तीच्या उमेदवारांची पूर्ण यादी जाहीर। राज्यातील सर्व भागातील 121 जागा लढवणार। मुस्लिम धर्मगुरूंनी जरांगे यांना दगा दिला, म्हणूनच त्यांच्यावर माघार घेण्याची वेळ। मनसे नेते प्रकाश महाजन, मी मुख्यमंत्री पदासाठी तयार। रामदास आठवले यांनी व्यक्त केली इच्छा। जरांगे यांच्या भूमिकेचेही केले स्वागत। आणि दृष्टीहीन उमेदवाराने पुण्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची गाडीच पेटवली। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बीड विधानसभा मतदारसंघात अनेक ट्विस्ट पाहण्यास मिळाले। एका बाजूला जरांगे पाटील यांनी आपण राज्यात कुठेही उमेदवार देणार नसल्याचे जाहीर करताच त्यांच्यातर्फे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये अर्ज मागे घेण्यासाठी एक प्रकारची स्पर्धाच दिसून आली। तर माजी राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देखील निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यात प्रचंड नाराजी दिसून आली। तसेच शिवसेना माजी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी आपण तिसऱ्या आघाडीतर्फे निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले। त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेता ते निवडणूक लढण्यास ठाम आहेत। तर जरांगे पाटील यांच्याकडून इच्छुक उमेदवारांनी अनिलदादा जगताप यांना पाठिंबा देण्याचा ठराव केला असून सर्वांनी अनिल जगताप यांचे काम करणार असल्याचे ठरवले असल्याची माहिती प्राध्यापक सुरेश नवले यांनी दिली। आष्टी तालुक्यातील धानोरा साबलखेड देवी निमगाव येथील भाविकांनी संत बाळूदेव महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालूच ठेवली असून संत बाळूदेव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप प्रत्येक वर्षी भाऊबीजेच्या दिवशी होत असतो। यावर्षी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी देवी निमगाव येथे या सोहळ्यास सदिच्छा भेट दिली। यावेळी सरपंच संदीप मार्कंडे यांनी आमदार धोंडे यांचा सत्कार केला। यावेळी शिवाजी पोकळे, अशोक साळवे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर मनोज पाचे, विठ्ठल काकडे व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की संत बाळूदेव महाराज हे या भागातील महान संत होते। त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळेच महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याची परंपरा कायम ठेवली असून त्याबद्दल भाविकांचे देखील कौतुक करायला पाहिजे। युवा दर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे, आष्टी। बीड तालुक्यातील पालवण येथील सुनील बाबासाहेब वाकुरे, वय 45 वर्ष, राहणार पालवण, तालुका बीड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली। त्यांनी रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली। घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला। मात्र शवविच्छेदन करताना सुनील वाकुरे यांच्या खिशात मी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करीत आहे असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली। या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर बीड शहर पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत आज सोबत 2 खंजर बाळगणाऱ्यास अटक केली आहे। अभिलेखावरील गुन्हेगार फिरोज खान हारून खान पठाण, राहणार तकिया मस्जिदजवळ बीड, हा तकिया मस्जिद भागात हातात 2 खंजर घेऊन फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच त्या ठिकाणी तात्काळ पोलीस टीम रवाना करण्यात आली आणि त्यांनी आरोपीला रंगेहात एक मोठा खंजर आणि कमरेला एक छोटा खंजर असे 2 शस्त्रांसह पकडून अटक करण्यात आली। त्याच्यावर भारतीय शस्त्र कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या आरोपीवर इरफान शेख यास चाकू दाखवून 1800 रुपये लुटल्याची घटना या अगोदरच दाखल आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे आणि पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड, पोलीस अंमलदार गोवर्धन सोनवणे, तोंडे, जयसिंग वायकर, अशफाक सय्यद व मनोज परजने यांनी केली।
बीड शहरातील पेठबीड पोलीस ठाणे हद्दीतील बहिरवाडी अयोध्यानगर भागात राहणारे मंगेश बाळासाहेब बोबडे वय 30 वर्षे यांनी सावकाराच्या जाचास कंटाळून राहत्या घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल घडली। बोबडे यांचा कापूस जिनिंगचा व्यवसाय होता। कापसाच्या व्यवसायात त्यांना नुकसान झाले होते। घटनेची माहिती पेठबीड पोलिसांना मिळताच त्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला। बोबडे यांच्या खिशामध्ये सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत आहे असे पत्र सापडले असून पुढील तपास उबाळे हे करत आहेत। किल्ले धारूर शहरात वास्तव्यास असलेल्या भारतीय सैन्याच्या 136 इको बटालियनमधील सैनिकांनी रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी लेफ्टनंट कर्नल अमित प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। मराठवाड्यात सध्या केवळ 7% वनक्षेत्र असून त्याची वाढ करून 30% नेण्यासाठी भारतीय सैन्याच्या 136 इको बटालियनकडे धारूर वन परिक्षेत्रातील 135 हेक्टर जमिनीसह विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे। यावेळी हवालदार जलील शेख यांनी बटालियनच्या कार्याची माहिती दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल वाघमोडे, पत्रकार अनिल महाजन यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा क्षण हा अत्यंत आनंदी क्षण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी सुभेदार दिवेकर बळीराम, डॉक्टर बी.के. ठोंबरे, पत्रकार सय्यद शाकेर, हाजी सय्यद लायक, जगदीश तोष्णीवाल, पत्रकार दिनेश कापसे, विजयसिंह दिक्कत, सोनपेठून विशेष उपस्थित राहिलेले सुकेश यादव, श्रीराम शिकची, सुरेश पिलाजी, सिद्दीक तांबोळी, भैया तोष्णीवाल, नागनाथ सोनटक्के, हवालदार कृष्णा जाधव, हवालदार शेख जलील, शिपाई मुल्ला नवाब, प्रवीण शिंदे, दयानंद कदम आदींची उपस्थिती होती। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। आज दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी श्रीमती एस मल्लिका, विशेष पोलीस महानिरीक्षक चेन्नई तथा विधानसभा 2024 निवडणूक निरीक्षक यांनी आज बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातील नेकनूर, मालेगाव, कासारपाटी या चेकपोस्ट तसेच बीड मतदारसंघातील चौसाळा चेकपोस्ट येथे भेट देऊन चेक नाक्याची पाहणी केली आणि कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। यावेळी केज उपविभागाचे कमलेश मीना, उपविभागीय अधिकारी हे देखील उपस्थित होते। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।